मुंबई के कुर्ला क्षेत्र में बीते दिन एक भयंकर दुर्घटना हुई जिसमें 25 से अधिक लोग घायल हो गए जबकि 7 लोगों की मौत हो गई है। ये घटना बीएसटी की एक इलेक्ट्रिक बस के दुर्घटनाग्रस्त होने के कारण हुई है। घायल हुए लोगों में 3 महिलाएं और एक पुरुष शामिल है। घायलों को भाभा अस्पताल और सायन अस्पताल में इलाज के लिए भर्ती किया गया है। स्वास्थ्य विभाग के डॉक्टर और स्टाफ उनका उपचार कर रहे हैं और जरूरत के अनुसार उन्हें अन्य अस्पतालों में रेफर किया जा रहा है। मुख्यमंत्री सहायता निधि के विशेष कार्य अधिकारी मंगेश चुट्टे ने घटना को दुर्भाग्यपूर्ण बताते हुए कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस दुर्घटना की गंभीरता को समझते हुए सहायता देने का आश्वासन दिया है। उन्होंने कहा कि घायलों के इलाज के लिए किसी भी निजी अस्पताल में भर्ती कराने का खर्च राज्य सरकार उठाएगी। खरं तर एक दुर्दैवी घटना आज या कुर्ला परिसरामध्ये घडली आहे। जसं की आपण जाणता बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये या दुर्दैवी अपघातामध्ये प्रथम 3 आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये 2 अशा एकूण 5 जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं तर घडलेली घटना दुर्दैवीच आहे। त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य तो तपास सुरू आहे। मात्र या घटना घडता क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी अस्थायीपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या त्या ठिकाणी जाहीर करतील। त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला आदेश दिले, मंगेश कुडाळकर साहेबांनी आणि आम्हाला, की या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी 1-2 रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरपराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावेत, त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी काही मदत करणं शक्य आहे ही सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। शिवसेना विधायक मंगेश कुडाळकर ने घटना के बाद अस्पतालों में जाकर घायल लोगों का हालचाल दिया। उन्होंने कहा कि पुलिस ने आरोपी ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है और उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी। इसके साथ ही उन्होंने बीएसटी प्रशासन से अपील की कि इस प्रकार की घटनाओं को रोकने के लिए गंभीर कदम उठाए जाए। ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बीएसटीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती। 5 ते 6 गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युर्ड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जखमी होते, बरंचसं रक्त सुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणून थेट भाभा हॉस्पिटलला आलो। भाभा हॉस्पिटलला जवळ 31 जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं, त्यापैकी 3 जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते। उपचार दरम्यान 1 जण अजून गेला आणि 3 जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते कोहिनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून 1 जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत। बाकी सायन हॉस्पिटलला 4 जण आहेत, त्यापैकी 1 ICUला आहेत आणि 5 जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत। विधायक दिलीप लांडे ने बताया कि दुर्घटना में 30 से 35 लोग घायल हुए हैं और 3 लोगों की मौत हो गई है। उन्होंने कहा कि दुर्घटना के कारण बस के ब्रेक फेल हो गए थे। पुलिस मामले की जांच करी है। ब्रेक फेल होने से उसका ड्राइवर का बस के ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से ड्राइवर डर गया। उसको ब्रेक की जगह पे उसने एक्सीलरेटर के ऊपर पैर दिया, उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका, इसलिए 30 से 35 लोगों को लगा है। उसमें से 3 डेड बॉडी है और 4 बहुत सीरियस है। बाकी लोगों को उपचार करने के लिए 7 हिल हॉस्पिटल है, राजावाड़ी है, सायन हॉस्पिटल है,
उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में, वहाँ पे सिटी हॉस्पिटल है, इसका कोहिनूर हॉस्पिटल है, यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है। बस के अंदर थे ना लोग, यानी वही सभी मिलके, अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है। जो जख्मी हुए हैं वो हॉस्पिटल में थे, उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट हॉस्पिटल रहेंगे, बीएमसी के हॉस्पिटल रहेंगे, वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ। 6 एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा हूँ। सर, यामध्ये किती एक्झॅक्ट जखमी झाल्याचा आकडा समोर आला आहे? 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। 3 डेड बॉडी आहेत, 4 सिरियस आहेत। जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये, म्हणून सायन हॉस्पिटल आहे, सेवन हिल हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय। 6 एम्बुलन्स लावलेले आहेत, आता सुरू आहे। नातेवाईकांना नियंत्रणात आणण्याची कोशिश चालू आहे। ज्यावेळेस बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो एक्सीलेटरवरती पाय दिला, त्यामुळे बस जास्त स्पीडमध्ये गेली। टैक्सी चालक शेख अब्दुल ने बताया कि बस की गति तेज थी और वाहन नियंत्रण से बाहर हो गई, जिससे दुर्घटना हुई। एमबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।